हॅलो फ्रेंड, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना, स्किप न करता असंच पुढे कंटिन्यू पाहत राहा. रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका. तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. आजही घेऊन आलेला आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर समर स्पेशल आहे आणि हो, आता ह्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला एनर्जी अशी मिळेल, तर अशी एक तुमच्याशी मी रेसिपी शेअर करते. तर मी घेऊन आलेली आहे उन्हाळ्यामध्ये थंडगार आणि हो, हेल्दी ही रेसिपी आहे बरं का फ्रेंड्स. आणि हो, काही न झंझट करता ही सोप्या पद्धतीने कशी रेसिपी बनवायची तर तुमच्याशी मी हे शेअर करते. नैसर्गिक गोडवा आणि हो, जिया सीड्स आणि हेल्दी ही रेसिपी आपली आजची राहणार आहे. लहानांपासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडणार आहे. समर स्पेशल ड्रिंक आहे बरं का फ्रेंड्स. तर तुम्ही सर्वात आधी पाहिलं असेल, की आपण इथं काय केलंय, खरबूज घेतलाय आणि हो, हे खरबूज आहे ना मधोमध मी कट केलाय. आता तर आपण काय केलं, एक चमचा घेतला आणि चमच्याच्या साहाय्याने मधोमध जे त्याच्या बिया आहेत ना, आपण इथलं काय केलं, एका वाटीमध्ये काढून घेतल्यात. आता हे बिया जे आहेत ना, हे काय फेकून द्यायचं नाही. नंतर तुम्ही ह्या बिया आहेत ना, तर सुकून आहे ना, ह्याच्या ना ड्रायफ्रुट्समध्ये पण तुम्ही ॲड करू शकता. तर आता हे खरबूज जे आहे ना, तर ह्याला काय करायचंय, मधोमध आकाराने कट करून घ्यायचे ते. जर तुम्ही अशा पद्धतीने खरबूज आहे तर कट करून घेतले ना, की तुम्हाला जे जी त्याची साल आहे ते व्यवस्थित एकदम सोप्या पद्धतीने काढता येईल. आता सुरीच्या साहाय्याने काय करायचं, की ह्याचे जे पीस आहे ना, ते छोटे-छोटे असे कट करून घ्यायचे ते. तर खूप असा टेस्टी होतो आणि हो, खरंच खूप हेल्दी पण आहे शरीरासाठी. आणि हो, आपल्या चॅनलला थोडंसं सपोर्ट करा आणि जेवढं होईल तेवढं ना सबस्क्राईब आणि शेअर आणि लाईक करायला विसरू नका. आणि हो, ही रेसिपी आहे ना, तर खरंच खूप स्पेशल रेसिपी आहे, की आता उन्हाळ्यामध्ये ना आपल्याला एनर्जी अशी येईल, तर अशा पद्धतीने आपण ही रेसिपी तुमच्याशी इथं शेअर करतोय. तर नक्कीच ही रेसिपी आहे ना, तर स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा. तर आपल्याला तिथं बनवायचं आहे ज्यूस. त्यासाठी इथं मी ते भांडं घेतले. आता आपण काय केलंय, खरबुजाचे जे आहेत ना, छोटे-छोटे काप तयार करून घेतलेत. आता हे ज्युसरच्या भांड्यामध्ये ना, सगळं काय टाकून घेऊया. आपण एका वाटीमध्ये ना बिया काढून घेतलेल्या आहे. त्याच्यामध्ये पण भरपूर असं पाणी आहे. ते पण पाणी इथं काय करायचं, वेस्ट घालवायचं नाहीये. ते पण चमच्याच्या साहाय्याने किंवा हाताच्या साहाय्याने ते प्रेस करून घ्यायचं. त्याचं सर्व काही ज्यूस आहे ते काढून घ्यायचंय. तर खरबूज ऑलरेडी आधीच गोड असतो. तर त्यासाठी मी काय केले, थोडंसं फक्त आहे ना 2 चमचे इथे मी घेतलेलं आहे साखर. आणि हो, इथं मी घेतलेलं आहे सेंधा मीठ. तुमच्याकडे काळं मीठ असेल ते पण तुम्ही घेऊ शकता. इथं मी काय करते, दुधाचा अजिबात वापर करायचा नाहीये. थोडंसं पाणी टाकले आणि आपल्याला हे असं काय करायचंय, म्हणजे जास्त घट्ट व्हायला नको, कारण आपला ज्यूस बनवायचा आहे. तशा पद्धतीने हे ज्यूस तयार झालं पाहिजे. तुम्ही इथं पाहू शकता. 1 ग्लास इथं मी थंड पाणी घेतलेलं आहे आणि हो, मिक्सरमध्ये एकदम त्याची आहे ना, ते एकदम ज्यूस तयार करून घेतला. तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे आपला एकदम ज्यूस रेडी झालाय. जर तुम्हाला जास्त थंड हवे असेल, तर तुम्ही बर्फाचे तुकडे पण इथे ॲड करू शकता. आणि सब्जाचे बिया ते मी 10 ते 15 मिनिटे इथे मी भिजवून घेतलेत. ते पण थोडे-थोडे ग्लासमध्ये ॲड केल्यात आणि त्याच्यासोबतच ना थोडेसे काजू आणि बदाम इथे मी ॲड केलेत, आणखीन थोडीशी टेस्ट येण्यासाठी.
सब्जाच्या बिया पण आपल्या शरीराला थंडावा देतात आणि हो, त्याच्यासोबत आपल्या शरीरासाठी खूपच लाभदायक असतात. तर तुम्ही त्या पाहिलं असेल, की आपण काय केले 1 चमचा इतका आपण सब्जा घेतला, त्याच्यासोबतच ज्यूस आहे ते पण ॲड केले आणि नंतर शेवटला आपण काय केले, त्याच्यावरती पण थोडंसं सब्जा ॲड केले, थोडेसे ड्राय फ्रुट्स ॲड केलेत आणि हो, खरबुजाचा हा ज्यूस जे आहे ते एकदम बनून तयार झालाय आणि आपल्या शरीरासाठी खरंच खूप एनर्जी येण्यासारखी ही ड्रिंक आहे. ज्यूस आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. या उन्हाळ्यामध्ये काही ना काही स्पेशल कराया म्हणजे करूया. कारण काय होतं, की शरीरासाठी आपण तेलकट वगैरे खाण्यापेक्षा तर असं काय पद्धतीने केलं तर खरंच खूप छान आणि हो, ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा, आनंदात राहा, हसत राहा आणि हो, ज्यांनी ज्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल ना, त्यांचं खरंच खूप मनापासून धन्यवाद करते.